तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेले 10:12 आणि मी आता निघालो. आज उशिरा उठलो तर आता निघालो मी. तर बघू आता कोणती बुकिंग लागते. आज लोकलच काम करेल. नेरूळ वगैरे लागत होती पण 2.5 तास 2 तास काहीतरी दाखवते. 2.5 तास नव्हते दाखवत, 2 तास काहीतरी 9 मिनिटं 8 मिनिटं दाखवत होते. आणि फेअर होतं काहीतरी 550 का 600 रुपये होतं. 586 असं काहीतरी होतं. तर तसं बुकिंग नाही ऍक्सेप्ट करणार. आता लोकलच काम करेल. जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी पण ठीक आहे. कारण का आता घरी बसून पण काय करणार, म्हणून मी निघालो. बोललो चल आता उशीर तर झालाय पण काढूया गाडी. तर काढली. आता बघू इकडनं जर लोकल काही बुकिंग्स वाजल्या तर त्यात लोकल बुकिंग्स कम्प्लीट करेन मी. चला तर मित्रांनो बघूया आता आपल्याला कोणती आपल्याला इकडनं पहिली ट्रिप भेटते. जी पण भेटेल लोकलमध्ये ती मी घेईन, ऍक्सेप्ट करेन आणि लोकलमध्ये काम करायचा प्रयत्न करेन. बँड्रा वाजते ओलामध्ये पण भाई टाइम 2.5 तास लागतो. 800 रुपये घेऊन. तर भाई अशी बुकिंग नाही ऍक्सेप्ट करणार, एवढं कोण मारत बसेल. तर ठीक आहे बघू आता इकडनं जर या साईडच्या बुकिंग जर लागल्या अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, डोंबिवली तर त्याच बुकिंग मी ऍक्सेप्ट करेन आणि इथेच एवढ्याच एरियात काम करेन. जर चांगली बुकिंग लागली दुपारनंतर ट्रॅफिक वगैरे कमी असली तर मग मुंबई साईडची पण बुकिंग ऍक्सेप्ट करेन. तर मित्रांनो वेळ झाली आता 11:30. भाई इकडनं ट्रिपच नाही वाजत आहे. म्हणजे जे लोकल काम करायचा विचार करतात त्या ट्रिप तर नाही वाजत आहे. आणि वाजतायत तर पनवेल, कळंबोळी, ऐरोली, ठाणे, अजून malaड, गोरेगाव, अंधेरी ह्याच ट्रिप वाजतात आहेत. पण भाई रेड बघाल तुम्ही एकदम खतरनाक आणि ट्रॅफिक बघाल त्यापेक्षा खतरनाक. आणि पिकअप लोकेशन पण 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 15 मिनिटं, 20 मिनिटं. तर भाई काय अशा ट्रिप म्हणजे ऍक्सेप्ट करणार. आणि विचार केला की लोकल काम करतो तर भाई लोकल ट्रिप वाजायचं नाव नाही घेते. तर विचार केला की इकडनं एक डोंबिवली पण त्या साईडची वाजली असती तर घेऊन गेलो असतो. म्हणजे म्हणजे काम तरी चालू झालं असतं. तर ते पण नव्हते अजून. मला वाटतं अर्धा तास वाट बघेन. 12 वाजे जर ट्रिप लागली चांगली तर ठीक आहे, नाहीतर मग मी घरी निघून जाईन. बघूया आता ट्रिप लागते का नाही लागते का घरी जातो. मला तर वाटत नाही लागेल. कारण का लागायची असते 10 वाजल्यापासून उभा आहे, 1.5 तास झाला अजून ट्रिप नाही लागत आहे. म्हणजे ट्रिप्स तर खूप लागतात आहेत. खूप म्हणजे ट्रिप आहेत खूप, पण जशी पाहिजे तशी ट्रिप नाही. आणि ज्या ट्रिप आहेत त्या फेअर बघाल तुम्ही 600, 650, लास्ट 700. आणि ओलामध्ये आहे फेअर 800. पण टाइम लागतात 147 मिनिटं, 137 मिनिटं, 140 मिनिटं. तर भाई त्या ट्रिप नाही परवडणार आपल्याला, म्हणून मी नाही ऍक्सेप्ट केला. तर ठीक आहे बघा. ही पण आता 80 मिनिटाची ट्रिप येते. तर ह्याच ट्रिप लागतात. तर बघूया आता कोणती ट्रिप लागते आपल्याला. जी पण लागेल ती घेऊन निघून जाईल जर लोकल असेल तर. ही बघा, अरे गेली ट्रिप पण घाबरली वाटतं. चला ठीक आहे बघूया आता कोणती ट्रिप लागते आपल्याला इकडनं. तर मित्रांनो वेळ झालेली 11:57 आणि ट्रिपच नाही लागत आहे. तर भाई काय एक दिवस जर समजा उशिरा उठलो म्हणजे कामच करायचं नाही. आणि ओला उबरचे म्हणजे तुम्हाला रेट दाखवतो. ओलाचे तरी म्हणजे एखादंच बुकिंग आहे ठीक होते. पण भाई उबरचा रेट बघाल तुम्ही तर तो रेट काय आहे, ती बुकिंग काय आणि वेळ किती लागतोय भाई काय फरकच नाही पडत आहे. म्हणजे वेळ किती पण लागू दे, ट्रॅफिक किती पण असू दे, किलोमीटर किती पण, त्यांचा रेट फिक्स असतो 600, 650, 700. बस 700च्या वर जात नाही. मग काय मतलब आहे भाई ती प्राईम गाडी घेऊन. आणि तुम्हाला खरंच सांगतो की भाई सगळ्या गोष्टीचे रेट वाढायला लागले. आता पेट्रोलचे वाढले, डिझेलचे वाढले, सीएनजीचे वाढले. आपल्याला डिझेलशी काय संबंध नाही तरी पण डिझेलचे वाढले, सीएनजीचे वाढले. सर्व्हिस टॅक्स वाढला, लेबर चार्ज वाढला गाडीचा सर्व्हिसचा, प्लस जो आपण एअर प्रेशर हवा भरतो ज्याचे पैसे पण वाढलेत. भाई उबरचा रेट कधी वाढायचा. चला एवढे लोक आता स्ट्राईक करतात आहेत, T1 T2 बंद ठेवलंय तरी पण मित्रांनो भाई रेट तोच आहे. म्हणजे त्यांना काही फरकच नाही पडत. तुम्ही काही स्ट्राईक करा नाही तर काहीच करा, आम्ही आमचा जो रेट आहे तो कन्स्टंट ठेवणारच. म्हणजे आम्ही आमच्या याच्यावरून हलणारच नाही. त्या भाई याच्यावरती एकच पर्याय, ती उबरच बंद करून टाकायचं पूर्णपणे. उबर वापरायचंच नाही आणि रॅपिडो पण वापरायचं नाही. डायरेक्ट एकच वापरायचं ओला, नाहीतर सगळं बंद करायचं, उबरच वापरायचं. एकच ऍप जर चालू ठेवला ना तर मला वाटतं सगळ्यांना हे होईल, फायदा होईल त्याचा. आणि सगळ्यांना काम भेटेल. कारण का गाड्या कमी असणार, बुकिंग जास्त असणार. ते कसं माहितीये का, ओला करणार मग उबर करणार, कोणतं बाई एक साथ दोन्ही करतो. ओला उबर करतो, जी येईल ते जातो. म्हणजे एक जण 2 गाड्या बुक करतो. प्लस ड्रायव्हर लोक पण आता काम करण्यासाठी 2-2, 3-3 आयडिया वापरतात, 3-3, 4-4 फोन वापरतात. ते पण चुकीचं आहे. काय बोलू नाही शकत भाई. आता प्रत्येक जण करतोय काम, आता काय बोलणार आपण. पण त्यांना समजायला पाहिजे की असं नाही केलं पाहिजे. तर ठीक आहे की मला एवढंच बोलायचं आहे की जर आपणच म्हणजे एक विचार केला की समजा
एकच ॲप कोणता पण बंद करून टाकला किंवा दोन्ही ॲप पण आपण वापरायचे बंद केले तर लोक बुकिंग करणार तरी त्यांना गाड्या भेटणार नाही, कारण का आपण वापरत नाही. ते ऑटोमॅटिक शिफ्ट होतील जो ॲप आपण वापरतोय. तर त्यामुळे आपलं पण काम वाढेल आणि प्राइस पण ऑटोमॅटिक वाढेल. ना स्ट्राईक करायची गरज आहे ना काय करायची गरज आहे भाई. एकजुटीने प्रत्येकाने निर्णय घेतला तर हे सगळं होऊ शकतं. पण काय बोलू नाही शकत भाई, आपल्यामध्ये एकी नाही तर नाही होणार. काही लोक भाई 200-400 रुपयासाठी गपचूप चालवणार. ज्या दिवशी स्ट्राईक असतात त्या दिवशी 15,000 12,000 धंदा करतात लोक. तर असं नाही केलं पाहिजे. मला तरी वाटतं की प्रत्येकासाठी हे जे काय होत असतं, जो प्रोटेस्ट वगैरे किंवा आंदोलन होत असतो, स्ट्राईक होत असतो, ते प्रत्येकासाठी असतं. तर असं नाही केलं पाहिजे. लोक लपून गाड्या काढतात, मार खातात, 15,000 12,000 8,000 कमवतात, काचा फुटतात, परत तेवढाच खर्च करतात. तर या गोष्टीला काय मतलब नाही. वाचला तर वाचला भाई, असे हे लोक करतात. पण असं नाही केलं पाहिजे. सगळ्यांसाठी असतंय. पण सगळ्यांनी जर एकजुटीने तो पण निर्णय घेतला की जर एकच ॲप कोणता पण चालू ठेवला तर सगळ्यांना काम भेटेल. पण आपल्यामध्ये एकी नाही 200-400 साठी मग आपण जर कोणाला काय बोललो पण ते बोलतात भाई माझा EMI तू भरणार आहे का, हे ते. मग अशाने काही सोल्युशन नाही निघणार. मला वाटतं की आता मी 8-9 वर्ष झाली या लाईनमध्ये, फक्त हेच चालू असतो, स्ट्राईक बंद बस. हेच काय ना, 2 दिवस रेट वाढणार, 1 दिवस वाढणार, परत ते लोक तेच करणार. आता सारखं आपण स्ट्राईक करून तर आपले म्हणजे दिवस खराब नाही करू शकत, हप्ते बाउन्स नाही करत. बाकीचे लोक लपून धंदा करतात. भले मी कोणत्या स्ट्राईक मध्ये अजूनपर्यंत गेलो नाही, पण मी जेव्हा पण स्ट्राईक असते तेव्हा मी पूर्णपणे पालन करतो, गाडी काढतच नाही मी. कारण का आपल्याला माहिती आहे ते सगळं आपल्यासाठी पण आहे. तर आपण त्याला म्हणजे एक प्रोत्साहन पण करतो आणि साथ पण देतो, आपला पाठिंबा असतो. तर बाकीच्यांनी पण असं समजलं पाहिजे की भाई जर एकच ॲप चालवला तर बरं होईल. बाकी सगळ्या ड्रायव्हर लोकांनी एकच मीटिंग म्हणजे झाली किंवा सगळ्यांचा एक विचार झाला आणि एकच ॲप चालवलं तर मला वाटतंय की काहीतरी फरक पडेल कामामध्ये. तर बाकी तर मला वाटत दुसरं काय सोल्युशन दिसत नाही की काय फरक पडेल. गव्हर्नमेंटला तर काय घंटा पडलेली नाही, काय पण करा. त्यांना काय प्रायव्हेट लोकांना पैसे जातात, गव्हर्नमेंटला खाचा येतो त्यातून. बाकी काय फरक नाही पडत आहे त्यांना. तर बघूया आता काय नाही, मी वाट बघेल ट्रिपची अजून 5-10 मिनिटं, चहा घेतो. जर तोपर्यंत लागली कुठली जवळपासची ट्रिप तर घेईन, नाही तर मग मी घरी निघून जाईल. कारण का भाई लेट निघलं म्हणजे एक दिवसा समज आपल्याला उठायला जर उशीर झाला म्हणजे कामच करायचं नाही, असाच अर्थ होता. आता तुम्हाला मी बुकिंगचे स्क्रीनशॉट घेतलेले सगळे मी स्क्रीनशॉट याच्यामध्ये शेअर करेन, तेव्हा बघा तुम्ही की काय म्हणजे बुकिंग्स लागतात आणि किती म्हणजे वेळ लागतोय, किती लांबून पिकअप आहेत, किती लांब ड्रॉप आहे आणि त्यांची प्राइस काय. मोस्टली तर उबर मध्येच बुकिंग लागतं. ओला तर भाई असं पण बंद पडायच्याच लाईनीवरती, कारण का ओलाचे लवकर जास्त ट्रिप वाजतच नाही. रॅपिडो मी ऑनच केलं नव्हतं. तर अशा ट्रिप असतात तर मग काय इच्छा पण नाही होत काम करायची आणि मग बोललं जाऊ दे आता घरीच जाईन मी. जर मला अजून 12 वाजेपर्यंत जर ट्रिप, 12 तर वाजून गेले आता, ते अजून एक 5-10 मिनिटं थांबेल, चहा पिईपर्यंत लागली तर ठीक आहे ट्रिप, नाही लागली तर मग मी घरी निघून जाईल. तर बघूया आता लागते का नाही कोणती ट्रिप. मला अपेक्षा तर बिलकुल पण नाही आणि आशा पण नाही की लागेल ट्रिप, कारण का भाई एवढे 2 तास काय वाजलं नाही, आता काय वाजणार आहे. तर बघूया, वाजली तर ठीक आहे, नाही वाजली तर मग तरी ठीक आहे. आता काय करणार, झाला आजचा दिवस खराब, आता समजूनच चालायला लागेल, आता काय करू नाही शकत. चला तर बघूया लागते का नाही कोणती ट्रिप इकडनं. आता मी ऑन करून चहा पिऊन घेतो जरा.